मित्रांनो, मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर भारत आणि इंग्लंड यांच्यात धमाकेदार सामना होणार आहे. T20 वर्ल्ड कप 2026चा हा उपांत्य फेरीचा सामना 5 मार्च रोजी खेळवला जाईल. टीम इंडियाने वेस्ट इंडिजचा पराभव करून उपांत्य फेरीत धडक मारली आहे. सेमीफायनल सामन्यात हे दोन्ही संघ आमनेसामने येण्याची ही सलग तिसरी वेळ आहे. टीम इंडिया हा सामना जिंकून फायनलचे तिकीट मिळवण्यासाठी उत्सुक असेल. आता सर्वांच्या मनात एकच प्रश्न आहे की कर्णधार सूर्या आणि प्रशिक्षक गंभीर प्लेइंग 11 मध्ये बदल करणार की नाही. चला तर मग टीम इंडियाच्या संभाव्य प्लेइंग 11 वर नजर टाकूया. अभिषेक शर्मा आणि संजू सॅमसन सलामीला येताना दिसतील. संजू सॅमसन सध्या जबरदस्त फॉर्म मध्ये असून त्याच्याकडून पुन्हा एकदा मोठ्या धावसंख्येची अपेक्षा असेल. अभिषेक शर्मालाही या महत्त्वाच्या सामन्यात धावांचा पाऊस पाडावा लागेल. संजूच्या आगमनानंतर ईशान किशन तिसऱ्या क्रमांकावर खेळत आहे. सूर्यकुमार यादव आणि तिलक वर्मा यांच्यावर या मोठ्या सामन्याची मोठी जबाबदारी असेल. इंग्लंडचे फिरकी आक्रमण धोकादायक आहे, पण हे तिघेही फिरकी गोलंदाजी उत्तम खेळतात. तिलक, ईशान आणि सूर्या मध्यक्रमाची धुरा सांभाळतील. हार्दिक पांड्या आणि शिवम दुबेच्या रूपाने टीम इंडियाकडे 2 वेगवान गोलंदाज अष्टपैलू खेळाडू आहेत. हे दोन्ही खेळाडू खालच्या फळीत फलंदाजी करताना मोठे फटके मारण्यासाठी ओळखले जातात. जर टॉप ऑर्डर अपयशी ठरली तर त्यांच्याकडून मोठ्या खेळीची अपेक्षा असेल. अक्षर पटेल आणि वरुण चक्रवर्ती फिरकी गोलंदाजीची धुरा सांभाळतील. अक्षर पटेल गोलंदाजी सोबतच फलंदाजीचाही उत्तम पर्याय देतो. वरुण चक्रवर्तीची कामगिरी गेल्या काही सामन्यांत सरासरी राहिली आहे, पण आता इंग्लंड विरुद्ध त्याला आपल्या फिरकीची जादू दाखवावी लागेल. अर्शदीप सिंह आणि जसप्रीत बुमराह हे दोन्ही गोलंदाज सध्या भलत्याच फॉर्म मध्ये असून सातत्याने विकेट्स घेत आहेत. इंग्लंड विरुद्ध या दोघांना धावा रोखण्यासोबतच विकेट्स घेण्यावर लक्ष केंद्रित करावे लागेल. उपांत्य फेरीत या दोघांकडून खूप अपेक्षा आहेत. इंग्लंड विरुद्धच्या उपांत्य फेरीसाठी भारताची संभाव्य प्लेइंग 11: अभिषेक शर्मा, संजू सॅमसन, ईशान किशन, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, हार्दिक पांड्या, शिवम दुबे, अक्षर पटेल, वरुण चक्रवर्ती, जसप्रीत बुमराह आणि अर्शदीप सिंग. एकूणच संघावर नजर टाकली तर एकही बदलाव प्लेइंग 11 मध्ये होताना दिसत नाही, कारण सगळं व्यवस्थित चालू असताना कोणताही कर्णधार बदल करत नाही. मित्रांनो, तुमची प्लेइंग 11 आम्हाला कमेंट करून नक्की सांगा.